एक मोठी वाटी एवढे तीळ आहेत, एक छोटी वाटी एवढा गूळ आहे, शेंगदाणे आणि डाळे आहेत. वेलची पावडर आपल्याला नंतर वरून टाकायची आहे. डाळे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी चालते. पहिला तीळ छान असे भाजून घ्यायचे, 2 ते 3 मिनटं भाजायचे चांगले चटचट आवाज येईपर्यंत. नंतर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे खरपूस. आता एका कढईमध्ये 1 वाटी एवढं पाणी घालायचं. तर हे पाणी आपल्याला पाक करायसाठी ठेवायचं आहे. मिक्सरमध्ये हे आपल्याला तीळ बंद चालू करून असे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तीळ ना एकदम पण बारीक नाही करायचे, हे अशा पद्धतीचे बारीक करायचे आणि ह्याच पद्धतीने शेंगदाणे ही बारीक करून घ्यायचे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाक करायला ठेवायचा. आणि हा गूळ जो घेतलाय ना मी, तर हा चिक्कीचा गूळ आहे. तर ह्याच्यावरती एकदम घट्ट झाकण ठेवून द्यायचं, अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे त्याला. तर कढईतलं पाणी गरम झाले तर हा डब्बा आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया, एकदम घट्ट असं झाकण लावून. आणि त्याच्यावरती एक असं झाकण ठेवायचं आणि एक 7 ते 8 मिनटात आपला हा पाक तयार होतो, म्हणजे गूळ पूर्ण मेल्ट होऊन जातो. तर 7 मिनटात आपला गूळ तयार होतो. 8 मिनटानंतर बघूया, आपला गूळ पूर्ण मेल्ट झालाय. बघू शकता गूळ एकदम आपला छान मेल्ट झालाय. तर ह्या गुळामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचे. त्याच्यामध्ये नंतर डाळे घालायचे आणि वेलची पावडर घालायची. हे चांगलं मिक्स करायचं. हा मेल्ट केलेला गूळही त्याच्यामध्ये घालायचा आणि ह्या गुळाला अजिबात चटके वगैरे लागत नाहीत. आणि हे जे मिश्रण आहे ना, ते छान असं सगळं मिक्स करायचं आणि मग नंतरच आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. हे बघू शकता परफेक्ट असे तिळाचे लाडू वळायला तयार आहेत. आणि आत हाताला थोडंसं तूप लावायचं आणि लाडू वळून घ्यायचे. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे लाडू सगळे वळून घ्यायचे. मस्त छान असे वळे जातात, एकदम परफेक्ट होतात. नक्की ट्राय करून बघा. आणि परफेक्ट असे आपले तिळाचे लाडू तयार आहेत. एकदम सॉफ्ट आणि छान होतात. नक्की ट्राय करून बघा.